हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदना's ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं मराठी अक्षर भारती वर्कबुक स्टैंडर्ड 10 चैप्टर 4 उपास के वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम चैप्टर 3 तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। और अगर आपको डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स चाहिए तो उसकी लिंक भी आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगी, आप वहाँ से वीडियोस देख सकते हैं। तो हम स्टार्ट करते हैं चैप्टर 4 उपास के वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स। तो जिसमें सबसे पहले हमें दिया है उतारा क्रमांक 1, आकृती पूर्ण करा। पंथाची आस्था वाढू लागलेली या गोष्टी, आहारशास्त्राच्या पुस्तकाचे वाचन, प्रोटीनयुक्त चरबीयुक्त पदार्थ हे शब्द आवडू लागले, ताटातल्या पदार्थाऐवजी कॅलरीज दिसू लागल्या। नेक्स्ट, पंथाच्या उपोषणाची कहाणी जाहीर होताच त्यांच्या कानावर पडलेली वाक्य, नाही ती भानगड हाय, हात दाखवून अवलक्षण हाय, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं। इसके बाद में आता है चाळीतल्या लोकांनी डाएटचा दिलेले सल्ला, बटाटा सोडा, भात सोडा, डाळ सोडा, साखर सोडा, मीठ सोडा, लोणी तूप सोडा। पंथाची आस्था वाढू लागलेले शब्द, प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये। इसके बाद आता है पंथाच्या आहारातज्ञ मित्रांनी करायला सांगितलेल्या आहार व्यतिरिक्तच्या गोष्टी, दिवसा झोपणे सोडणे, पत्ते खेळायचे सोडणे, रनिंग करणे, दोरीवरच्या उड्या मारणे। उतार्यातील पुढील संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा। भीष्म प्रतिज्ञा, एखाद्या गोष्टी किंवा कार्याच्या मनाशी केलेला ठाम निर्धार, आहार परिवर्तन, रोजच्या खाण्याच्या पदार्थात बदल करणे। कोण ते लिहा। नेहमी तिरके बोलणारे जनुबा रेगे, बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे सोकाजी त्रिलोकेकर। नेक्स्ट कृती 2, पंथाच्या कचेरीतील सहकार्यांची उतार्यात आलेली नावे, अण्णा नाडगोडा, भिकोबा मुसळे, जगदाळे, कुमुद कमलिनी केंकरे। इसके बाद आता है नाडगोडाच्या पाटीत असलेले पदार्थ, मिठाई, बटाटे वडे, चिवडा, भजी। इसके बाद पुढील शब्द समूहासाठी उतार्यातून एक शब्द सांगा। वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना, आहार परिवर्तन, कार्यक्षमता आजमावणारा दंडक, एफिशियन्सी बार। चौकटी पूर्ण करा। जनुबा रेगे याला जामून टाकणारे सोकाजी त्रिलोकेकर, काशीनाथ नाडकर्णी यांनी हा पदार्थ सोडायला सांगितला डाळ, तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगणारे बाबू काका, प्रमोशन मिळालेले पंथाचे सहकारी अण्णा नाडगोडा, पंथाची रास कुंभ। कोण ते लिहा। 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडलेले अण्णा नाडगोडा, भजियांशिवाय पाटी कसली असा टोमणा मारणारे भिकोबा मुसळे। स्वमत, पंथाला उपासाबाबत मिळालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन तुमच्या शब्दात करा। वजन कमी करण्यासाठी पंथाने डाएट करून उपास करण्याचे ठरवले, तेव्हा शेजाऱ्या पाजाऱ्यांची व कचेरीतील सहकार्यांनी पंथांना विविध सल्ले दिले। पंथाच्या चाळीतल्या सोकाजी त्रिलोकेकरांनी त्याला बटाटा सोडण्याचा सल्ला दिला, एकाने भात सोडण्याचा सल्ला दिला, तर काशीनाथ नाडकर्णी म्हणाले डाळ सोडा, कोणी साखर, मीठ आणि कोणी लोणी तूप सोडायला सांगितले। बाबू काकांनी पंथांना तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगितले, कोणी तर चक्क दिवसा झोपणे सोडा व पत्ते खेळणे सोडा हेही सांगितले। पंथाच्या कचेरीतील सहकार्यांपैकी जगदाळोने रोज रनिंग करण्याचा म्हणजे धावण्याचा सल्ला दिला, तर कुमारी कमलिनी केंकरे हिने दोरीवरच्या उड्या मारायला सांगितले। अशा प्रकारे पंथाच्या वजन कमी करण्याच्या निश्चयात अनेकांनी उत्साहाने अनेक सल्ले दिले। नेक्स्ट आहे, तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील याची कल्पना करून लिहा। एकदा मी पहाटे उठून अभ्यास करण्याचा संकल्प केला, सगळ्यांना फुशारक्या मारल्या की मी उद्या पहाटे उठणार, पण थंडी इतकी होती की उठलोच नाही।
थेट 8 वाजता उठलो. इतक्यात आई म्हणाली, काय रे, मोठ्या पहाटे उठणार होतास ना? काय झालं त्याचं? कुठल्या स्वप्नात होतास की काय? बाबा म्हणाले, या मुलाने संकल्प केला आणि तो पूर्ण केला असं झालंय का कधी? त्याला मनात ठाम निश्चय हवा. ताई म्हणाली, नुसता बाताड्या हे झालं. त्याच्यामुळे मलाही बोलणी खावी लागतात. आहारे ध्यान. मला काय करावे कळेना. मी काही न बोलता तेथून गुपचूप निघालो आणि बाहेर अंगणात पडालो. नेक्स्ट, लेखकाला सर्वांनी वेड्यात काढण्याचे तुम्हाला समजलेले कारण सोदाहरण स्पष्ट करा. वजन वाढल्यामुळे लेखकाने 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करण्याची भीष्म प्रतिज्ञा केली. त्याच्या खाजगी उपोषणाची कहाणी चाळीत सर्वत्र गाजली. त्यामुळे चाळकऱ्यांनी त्याला डाएटचे विविध सल्ले देऊ केले. झोप कमी झाली की वजन उतरते या विचारावर लेखकाच्या पत्नीनेच रात्रभर घुरत असता असे म्हणत त्याला वेड्यात काढले. लेखकाचे उपोषण हे नाही ती भानगड आहे. हात दाखवून अवलक्षण आहे. पेलले नाही तेव्हा खाजगी झाले असे शेरे चाळीतल्या लोकांनी मारले. मनाचे ठाम निश्चय व जिभेवरचा ताबा याने वजन कमी होत नाही. या कारणामुळे लेखकाची थट्टा सर्वांनी केली. उतारा क्रमांक 2. आकृती पूर्ण करा. पंताच्या आहार नियंत्रणाविषयी त्याच्या पत्नीच्या प्रतिक्रिया. रोज चमत्कारिक पदार्थ खायला घालणे, उकडलेली परवळे खायला घालणे व बिनसाखरेची चहा, शेवंग्याच्या व चवळीच्या शेंगा, भेंडी वगैरे सडपातळ भाज्याच्या खुराक देणे, कालीफ्लावर, कोबी वगैरे बारसेदार भाज्या वर्ज्य. आचार्य बाबा बर्वे यांचा सल्ला. जिभेवर ताबा, संयम ठेवा, एकाग्रता हवी, बोलणे बंद. नेक्स्ट, उतार्याच्या आधारे पुढील संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. बारसेदार भाज्या. कोबी, कालीफ्लावर इत्यादी आकाराने गोल गुटगुटीत भाज्यांना बारसेदार भाज्या म्हटले आहे. राखीव कुरण. एखाद्या विषयावर अथवा कार्यावर ज्या माणसाचे प्रभुत्व असते त्या विषयाला किंवा कार्याला त्या माणसाचे राखीव कुरण असे म्हणतात. वजनक्षय संकल्प. वजनक्षय म्हणजे वजन कमी करणे. वजन कमी करण्याचे ठाम निर्धार करणे यास वजनक्षय संकल्प म्हणतात. इसके बाद में आता है एका वाक्यात उत्तरे लिहा. पंताच्या डाएटच्या बाबतीत कोणता उत्साह अवर्णनीय होता? पंताच्या डाएटच्या बाबतीत पंताच्या धर्मपत्नीचा उत्साह अवर्णनीय होता. मौनाविषयी आचार्य बर्वे यांचे मत. मौनाचे मोठे सामर्थ्य असतो व मौन ही मोठी शक्ती आहे असे आचार्य बर्वे यांचे मौनाविषयी मत आहे. कारणे शोधा. वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण पंताची नोकरी टेलिफोन ऑपरेटरची होती. बाबा बर्वे पंताच्या समाचाराला आले नाहीत, कारण उपास हे त्याचे खास राखीव कुरण होते. नेक्स्ट, दोरीवरच्या उड्या बाबतीत घडलेले 2 प्रसंग. पहिल्या दिवशी ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधाच्या बाटल्या घेऊन खाली आली. दुसऱ्या दिवशी आचार्य बर्व्याच्या गळ्यात अडकली. नेक्स्ट, खुराकाच्या भाज्या. शेवंग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा. पुढील शब्दसमूहासाठी उतार्यातून एक शब्द शोधा. भाषेचा प्रवाह, वाक्प्रवाह. टेलिफोन जोडून देण्याचे काम करणारा, टेलिफोन ऑपरेटर. ठरलेली व्रत मध्येच सोडणे, व्रतभंग. उकडून दिलेली भाजी, परवळ. हकालपट्टी झालेल्या भाज्या, कोबी व कॉलीफ्लावर. ज्यांच्या गळ्यात दोरी अडकली ते आचार्य बाबा बर्वे. पंताच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दात वर्णन करा. वजन कमी करण्यासाठी पंतांनी डाएट करून उपास करण्याचे ठरवले. तेव्हा शेजाऱ्या पाजाऱ्यांनी व कचेरीतील सहकार्यांनी पंताला भलभलते सल्ले दिले. त्यांच्या पत्नीचा उत्साह कमालीचा होता. पंताच्या पत्नीने वेगवेगळे चमत्कारिक पदार्थ त्यांना खायला दिले. उकडलेली परवळे, तसेच शेवंग्याच्या व चवळीच्या शेंगा, भेंडी वगैरे.
सडपातळ भाज्यांचा खुराक सुरू झाला. कोबी, कॉलीफ्लावर वगैरे गुटगुटीत भाज्या त्यांनी खाण्यास मनाई केली. त्यांनी त्या स्वयंपाकघरातही ठेवल्या नाहीत. बिनसाखरेचा चहा प्यायला सक्ती केली. अशा प्रकारे पंताच्या पत्नीने पंताच्या वजन घटवण्याच्या संकल्पात उत्साहाने व हिरिरीने सहभाग घेतला. नेक्स्ट, दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हाला समजलेला विनोद स्पष्ट करा. पंतांना डायटिंगसाठी दोरीवरच्या उड्या मारण्याचा सल्ला कचेरीतील सहकारी महिलेने दिले. पंताची खोली 8 बाय 10 एवढी लहान होती. त्यात त्यांनी दोरीवरच्या उड्या मारण्याचा प्रयत्न केला. दिवाणखान्यात संपूर्ण दोरी फिरवताना एकदा ड्रेसिंग टेबलावरच्या तेलाच्या व औषधाच्या बाटल्या खाली पडल्या. दुसऱ्या वेळेस दोरी शेजारच्या आचार्य बर्वे याच्यात गड्यात अडकली. या सर्व धडपडीतून अपुऱ्या जागेत दोरीवरच्या उड्या किती हास्यास्पद ठरतात हे लेखकाला दाखवून द्यायचे आहे. डायटिंग करण्याच्या नको त्या उपासांची या प्रसंगातून चेष्टा केली आहे. अशा प्रकारे विसंगीतून घडलेला विनोद लेखकाने मांडला आहे. उतारा क्रमांक 3. उतार्यातील पुढील संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. वजन कमी करण्यासाठी पंतांना जे उपद्व्याप करावे लागले त्याने जेरीस येऊन त्यांनी हे सत्य सांगणारे उद्गार काढले आहेत. काट्यातून चालावे तसा हा वजन कमी करण्याचा मार्ग आहे, असा या वाक्याचा अर्थ आहे. नेक्स्ट, असामान्य मनोनिग्रह. सगळ्यांना सल्ल्यानुसार वागणे, वजन कमी करण्यासाठी पराकाष्ठा करणे, भलभलते उपाय करणे याला मनाचा असामान्य निग्रह म्हणजे निर्धार असे म्हटले आहे. नेक्स्ट, कारणे लिहा. पंतांना दोरीवरच्या उड्या थांबवायच्या लागल्या कारण खालच्या मजल्यावरील मंडळींनी दुष्टपणाने व आकसाने तक्रारी केल्या होत्या. चाळीतील मंडळीच्या प्रशस्तीने पंतांना भीती वाटत होती, कारण त्यांच्या अंगावर मुठभर मांस चिडेल असे त्यांना वाटले. साखळी पूर्ण करा. पंतांना शेजाऱ्याचे दिलेले भाताचे पदार्थ, कोळंबी भात, वडा भात. इसके बाद हम बढ़ते हैं उतारा क्रमांक 3 की कृति 2 की तरफ. पंताच्या उग्र साधनेचे घटक. महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या. शेवटी पंतांनी या 2 गोष्टीची चिंता करणे सोडले, वजन आणि भविष्य. त्यांच्या अटी पूर्ण करा. हा पदार्थ पाहून पंताच्या अंगाच्या तिळपापड होई. साखर, पंतांना अमृतासारखा वाटणारा रस, लिंबाचा रस. धारोष्ण दुधासाठी पंत येथे जात. अंधेरीच्या गोठ्यात पंत या रस्त्याने धावत. गिरगावच्या पंताच्या कुजकट शेजारी जनोबा रेगे. पंताचे वाढलेले वजन 192 पौंड. नेक्स्ट, तुम्हाला सर्वात आवडलेला विनोद कोणता? तो का आवडता हे स्पष्ट करा. जेव्हा पंतांनी वजन घटवण्याच्या शेवटच्या निकराचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने केलेल्या कृती फारच विनोदी आहेत. त्याने सडपातळ झाल्याची स्वप्ने पडू लागली. जेवणाचे ताट पुढे असताना न खाता ते उठू लागले. साखर पाहिली की त्याला खूप राग येऊ लागला. लिंबाचे रस म्हणजे त्यांना अमृत वाटू लागले. ताज्या दुधासाठी ते अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागले. नि सर्वात कहर म्हणजे बिन साखरेच्या आणि बिन दुधाच्या नव्हे तर बिन चहाच्या ते चहा पिऊ लागले. ही पंताची झालेली परिस्थिती पाहून मला खूप हसू आले. बढ़ते हैं भाषाभ्यास की तरफ. तो सबसे पहले हैं पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. मुलांनो, शिस्तीने वागा. आज्ञार्थी वाक्य, ओहो किती सुंदर देखावा आहा. उद्गारार्थी वाक्य, तू कुठे राहतोस. प्रश्नार्थी वाक्य, भारत माझा देश आहे. विधानार्थी वाक्य, रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. आज्ञार्थी वाक्य. कंसातील सूचनेप्रमाणे कृती करा. अबब, केवढा हा साप. विधानार्थी, हा खूप मोठा साप आहे.
रोज व्यायाम करावा, अभ्यार्थी करा तो रोज व्यायाम कर. इसके बाद है पुढील वाक्य प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. फर्स्ट आहे हात दाखवून अवलक्षण. आपण होऊन संकट ओढवून घेणे. मधू आजारी असताना पोहायला गेली. त्याने हात दाखवून अवलक्षण केले. सुरंग लावणे. एखादा बेत उधरून लावणे. घरात कचरा करून अरुणने स्वच्छता मोहिमेला सुरंग लावला. अंगाच्या तिळपापड होणे. खूप संताप येणे. अरुणने घरभर केलेला कचरा पाहून आईच्या अंगाचा तिळपापड झाला. मुठभर मांस चढणे. स्तुतीने हुरळून जाणे. सरांनी वर्गात सर्वांसमोर समीरचे कौतुक केल्यामुळे त्याच्या अंगावर मुठभर मांस चढ़ले. इसके बाद में आता है हमारे समानार्थी शब्द. नदी सरिता, माणूस मानव, शर्करा साखर, उपोषण उपवास, जिह्वा जीभ, क्षमा माफ़ी. इसके बाद हम बढ़ते हैं विरुद्धार्थी शब्द की तरफ. तो तारीफ निंदा, सकस निकस, दुर्दैव सुदैव, दिवस रात्री, पूर्वी हल्ली, खाजगी सार्वजनिक, अवघड सोपे, बाहेर आत, संपूर्ण अपूर्ण, कमी जास्त, कडू गोड, नवे जुने. वचन ओळखा. बटाटे अनेकवचन, चाळ एकवचन, भाजी एकवचन, सवलती अनेकवचन, फरशी एकवचन. अनेकवचने लिहा. स्वप्न स्वप्ने, उडी उडिया, बी बिया, रोप रोपे. लिंग ओळखा. भात पुल्लिंग, मीठ नपुसकलिंग, डाळ स्त्रीलिंग, लोणी नपुसकलिंग. देन अनेक शब्दांसाठी एक शब्द लिहा. साखर घालून केलेले भात साखर भात. 15 दिवसांचा समूह पंधरवडा. देन अचूक शब्द लिहा. तो वडिलांसोबत तालमीला, गारहाणी सहानुभूती निर्णय. देन चिन्हे ओळखा. तो फर्स्ट है अर्धविराम. दूसरा है दुहेरी अवतरण चिन्ह. दिस वन इज अपसरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह. देन नेक्स्ट पुढील वाक्यातील विरामचिन्हाची नावे ओळखा. मग कसलं वचन उतरणार तुम्ही? विरामचिन्हे. तो दिस वन इज दुहेरी अवतरण चिन्ह. नेक्स्ट इज प्रश्न चिन्ह. बच्चों इसी के साथ में हमने वर्कबुक के चैप्टर 4 के क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम मिलने वाले हैं मोठे होत असलेल्या मुलांनों के साथ. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. थैंक यू.